नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। शिवसेनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते अनंत दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे यांनी मागच्या वर्षी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवला। आता या धर्मवीर सिनेमाचा नवा भाग म्हणजेच धर्मवीर 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय। तर दिग्दर्शक प्रवीण तेरडे आणि महेश देसाई, निर्माता प्रसाद ओक यांच्या अभिनयाने नटलेला धर्मवीर 2 चा पोस्ट लवकरच लॉन्च कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी असल्याच्या वर्षा बंगल्यावर पार पडला आहे। तर या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन पिळगावकर, ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे उपस्थित होते। तर या कार्यक्रमाला बॉलिवूडचे अभिनेता बॉबी देओलची विशेष उपस्थिती बघायला मिळाली। तर या कार्यक्रमात सचिन पिळगावकर यांनी त्यांचे चांगलेच मोठे वक्तव्य केले। या चित्रपटाबाबत उत्सुक आणि आणखी शिंगाने पोचलेले होते। तर अभिनेता महेश देसाई यांनी सुरुवातीला भूमिका पार पाडली। तर एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेऊन 2 वर्ष पूर्ण झाली, ते पुढील 10 वर्ष मुख्यमंत्री राहावेत अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो। तर धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असे सिनेमात दाखवलं होतं। तर धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असेल हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत 9 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहेत असेही मंगेश देसाई यांनी यावेळी म्हटले। तर हिंदुत्वाची गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी टॅगलाईन चित्रपटाच्या पोस्टरवर आहे। तर साहेब, तुम्ही आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन 2 वर्ष झाली। मी मंगेशांना विचारतोय, मुख्यमंत्री म्हणून 10 वर्ष का नाही होऊ शकत? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही या चित्रपटात काम केलंय असं कळलं आहे की तुमचं चित्रपट सिनेमासृष्टीत स्वागत आहे असं सचिन पिळगावकर असे म्हणाले। तर सचिन पिळगावकर म्हणाले की यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चित्रपटात खरंच काम केलं आहे का? त्यांना खरंच काम केलं असे तर ते सिनेमात मोठा पडद्यावर दिसतील का असा प्रश्न देखील सस्पेन्स आहे। तर ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे यांनी यावेळी भूमिका मांडली आहे। तर ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी देखील यावेळी प्रतिक्रिया दिल्या। धर्मवीर सिनेमाच्या दुसऱ्या भागात शूटिंग झाली आहे। पहिल्या धर्मवीरांनी एक वेगळी पसंती प्रेक्षकांना दिली होती, मात्र आता धर्मवीर 2 ची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। हा सिनेमा पहिल्या सिनेमापेक्षा खरंच चांगला असू शकतो असं अशोक सराफ म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।